नमस्कार, मी संदीप सोनकर आणि माझ्या श्री सिद्धकला ज्योतिषबाई संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। एका ऑफिसमध्ये 2 लोक एकाच दिवशी जॉईन झाले। दोघांनीही तितकीच मेहनत केली, पण 10 वर्षानंतर एक जण अजूनही त्याच पदावर आहे आणि दुसरा CXO लेवलपर्यंत पोचला आहे। तर असं का झालं असेल? फक्त मेहनतीत फरक होता म्हणून, की यामागे त्यांच्या कुंडलीतील ग्रहस्थितीचाही काही संबंध असू शकतो। आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। कॉर्पोरेट जगतामध्ये जलद प्रगती कोणाला आणि का मिळते? ज्योतिषशास्त्रानुसार करिअर, प्रतिष्ठा आणि पद हे मुख्यतः तुमच्या कुंडलीतील 10व्या भावावर म्हणजेच कर्मस्थानावर अवलंबून असतं। 10वा भाव तुमचं डेझिग्नेशन, ॲथॉरिटी, सोशल स्टेटस आणि तुमची प्रोफेशनल आयडेंटिटी दाखवतं। अनेकांना असं वाटतं की पापग्रह नेहमी वाईटच असतात, पण कॉर्पोरेट जगतामध्ये मंगळ, राहू, शनी आणि सूर्य यासारखे पापग्रह हे योग्य स्थितीत असतील तर अत्यंत परिणामकारक ठरतात। 10व्या स्थानात मंगळ बलवान असेल तर तो दिग्बली होऊन व्यक्तीला धाडसी, निर्णयक्षम आणि ॲक्शन ओरिएंटेड लीडरशिप देतो। अशा व्यक्ती पुढे येऊन धाडसी निर्णय घेऊ शकतात, जे कॉर्पोरेट ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं असतं। यासोबतच जर 10व्या भावात सूर्य प्रबळ असेल तर व्यक्तीमध्ये ॲथॉरिटी, लीडरशिप आणि डिसिजन मेकिंग पॉवर ही दिसून येते। अशा व्यक्ती सिनियर मॅनेजमेंट, गव्हर्नमेंट रोल्स किंवा CXO लेवलपर्यंत पोहोचण्याची क्षमता ठेवतात। सूर्य जर बलवान असेल तर व्यक्तीला रिकग्निशन आणि विजिबिलिटी मिळवण्याची शक्यता वाढते। जर दशम स्थानामध्ये राहू असेल तर व्यक्तीमध्ये प्रचंड महत्त्वाकांक्षा निर्माण होते। ती चौकटीबाहेर विचार करते आणि विशेषतः MNCs, परदेशी कंपन्या किंवा तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये झपाट्याने प्रगती करू शकते। आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की राहू दसमे तो दुनिया बसमे। पण त्याचबरोबर राहू भ्रम आणि इन्स्टॅबिलिटीसुद्धा देऊ शकतो। तो जितक्या वेगाने वर नेतो तितक्याच वेगाने खालीही आणू शकतो। त्यामुळे बॅलन्स डिसिजन्स खूप महत्त्वाचे असतात। जर शनिदेव 10व्या भावात असतील तर ते व्यक्तीला शिस्त, संयम आणि चिकाटी देतात। त्यामुळे दीर्घकालीन आणि स्थिर यश मिळतं। मात्र सुरुवातीला संघर्ष आणि विलंब अनुभवावा लागू शकतो। पण शनिदेवाने दिलेलं यश हे लॉंग टर्म असतं, हे लक्षात ठेवा। येथे एक महत्त्वाचा भाग समजून घ्या की 6वा आणि 10वा भाव यामधला फरक। 6वा भाव प्रबळ असेल तर व्यक्ती मेहनती, कॉम्पिटिटिव्ह आणि सर्व्हिस माइंडसेटची असते। पण 10वा भाव प्रबळ असेल तर त्या मेहनतीला ओळख, पद आणि ॲथॉरिटीसुद्धा मिळते। यासोबतच राशींचा प्रभावही महत्त्वाचा असतो। 10व्या भावामध्ये अग्नितत्वाच्या राशी म्हणजेच मेष, सिंह, धनु यांपैकी एखादी असेल तर व्यक्तीमध्ये लीडरशिप आणि विजिबिलिटी चांगली असते। पृथ्वी तत्वाच्या राशी म्हणजेच वृषभ, कन्या आणि मकर या व्यक्तीला स्थैर्य आणि स्ट्रक्चर्ड ग्रोथ देतात। विशेषतः मकर राशी कॉर्पोरेट लॅडर चढण्यासाठी अनुकूल मानली जाते। वायू तत्वाच्या राशी म्हणजेच मिथुन, तुळा, कुंभ या कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि स्ट्रॅटेजीमध्ये मदत करतात। तर जलतत्वाच्या राशी म्हणजेच कर्क, वृश्चिक आणि मीन या इमोशनल इंटेलिजन्स आणि पीपल मॅनेजमेंट स्किल मजबूत करतात। कॉर्पोरेट यशासाठी फक्त 10वा भाव पुरेसा नसतो, त्यासाठी इतर काही भावांचा सुद्धा सपोर्ट फार महत्त्वाचा असतो। जसं 11वा भाव म्हणजे नेटवर्किंग आणि आर्थिक प्राप्तीसाठी, 2रा भाव इन्कम आणि फायनान्शियल स्टेबिलिटीसाठी, तर 3रा भाव हा इनिशिएटिव्ह, रिस्क टेकिंग ॲबिलिटी आणि धाडस, धैर्य तसंच पराक्रमासाठी। जर पत्रिकेमध्ये सूर्य प्रबळ असेल तर ॲथॉरिटी आणि लीडरशिप मिळते। जर बुध बलवान असेल तर कम्युनिकेशन तसंच निगोशिएशन स्किल्स उत्कृष्ट असतात। नक्षत्रांचाही यामध्ये प्रभाव फार महत्त्वाचा असतो। 10व्या भावातील ग्रह जर मघा नक्षत्रात असतील तर अशा व्यक्तीला सत्ता आणि अधिकार मिळवण्याची शक्यता वाढते। उत्तराषाढा नक्षत्र सातत्य, मेहनत आणि दीर्घकालीन स्थिर यश दर्शवतं। तर श्रवण नक्षत्र उत्तम लिसनिंग स्किल्स, शिकण्याची वृत्ती आणि माहिती योग्य प्रकारे समजून घेण्याची क्षमता देतं। यासोबतच पत्रिकेमध्ये काही विशेष राजयोग करिअरमध्ये मोठी झेप देऊ शकतात। 9वा भाव म्हणजेच भाग्यस्थान आणि 10वा भाव म्हणजे कर्मस्थान यांचा संबंध आला तर धर्मकर्माधिपती योग तयार होतो, जो उच्च पद आणि यश देऊ शकतो।
तसंच गुरु आणि चंद्र शुभ स्थितीत असून त्यांच्यामध्ये गजकेसरी योग निर्माण होत असेल तर व्यक्तीला मान सन्मान आणि उच्च स्थान मिळण्याची शक्यता वाढीस लागते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पत्रिकेमध्ये शुभयोग असले तरी संबंधित ग्रहांची दशा आणि अंतर्दशा आल्यानंतरच त्याचे परिणाम स्पष्टपणे दिसून येतात. त्यामुळे काही वेळा योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवावा लागतो. अनेकदा आपण पाहतो की एखादी व्यक्ती काही वर्षामध्ये झपाट्याने प्रगती करते, मिड लेवल पोझिशनवरून थेट सिनियर लिडरशिपपर्यंत किंवा CXO लेवलपर्यंत पोचते. अशा वेळी त्या व्यक्तीची मेहनत तर असतेच, पण त्याचबरोबर कुंडलीतील 10वा भाव, 11वा भाव आणि संबंधित ग्रहांची महादशा अंतर्दशा ॲक्टिवेट होऊन एकत्रित परिणाम देत असतात. थोडक्यात सांगायचं तर योग्य ग्रहस्थिती, योग्य वेळ आणि योग्य कृती या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर मोठं यश नक्की मिळतं. आता हे विश्लेषण व्यापक अभ्यासावर आधारित आहे, परंतु प्रत्येक व्यक्तीची कुंडली ही वेगळी असल्यामुळे परिणामसुद्धा वेगळे असू शकतात. करिअरसारख्या महत्त्वाच्या निर्णयासाठी वैयक्तिक कुंडलीचं सखोल विश्लेषण आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक असतं. अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि श्री सिद्धकला ज्योतिषबाई संदीप परिवाराचा भाग बना. ग्रह नक्षत्रांचे संकेत समजून घेऊया आणि जीवनाला योग्य दिशा देऊया. धन्यवाद. जय ज्योतिष.